चला, एकदम खमंग आणि कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघूया. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ. हीच तर खरी मजा आहे नाही का? सगळ्यात आधी बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. मुख्य म्हणजे कांदे, बेसन आणि तांदळाचं पीठ. आणि हो, आपले नेहमीचे मसाले. साहित्य तर जमलं, आता वळूया थेट कृतीकडे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. कांदा तयार करायचा, मसाले घालायचे आणि मग पीठ. पहिली आणि सगळ्यात महत्वाची स्टेप, कांद्याला मीठ चोळून त्याचं पाणी सुटू द्यायचं. आता यात हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि बाकीचे मसाले घालून सगळं छान एकत्र करा. आता बेसन आणि तांदळाचं पीठ घालून घट्ट पीठ भिजवायचं. पातळ अजिबात नको. पण एवढ्या कुरकुरीत भजी बनवण्याचं सिक्रेट काय आहे? चला, तेच पाहूया. तर तो कुरकुरीतपणा येतो कुठून? त्यामागचं रहस्य काय आहे? आणि ते रहस्य म्हणजे पिठामध्ये थेट कडकडीत गरम तेल घालणं. जास्त नाही, फक्त 1 चमचा गरम तेल आणि बघा काय जादू होते. आता सगळ्यात शेवटची पण महत्वाची पायरी, भजी तळण्याची योग्य पद्धत. हे लक्षात ठेवा, भजी नेहमी मध्यम आचेवर तळायची, नाहीतर त्या बाहेरून करपतील. मध्यम गरम तेलात छोटे छोटे गोळे सोडून भजी मस्त सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तळल्यावर भजी चाळणीवर काढा, म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल आणि कुरकुरीतपणा टिकेल. आता काही महत्वाच्या टिप्स आणि भजी कशी सर्व्ह करायची ते बघूया. पाणी जपून वापरा. तांदळाचं पीठ कुरकुरीतपणासाठी आवश्यक आहे आणि गॅस मध्यमच ठेवा. गरमागरम भजी सोबत हिरवी चटणी किंवा वाफाळलेला चहा, वाह!